तारिणी सकाळी लवकर उठते आणि ती म्हणते की देवापुढे जाते आणि देवाची पूजा करते आणि म्हणते, या घरची मोठी सून म्हणून मी नंदादीपस्थिष्ठान योग्य रीतीने पार करण्याचा प्रयत्न करेल. तू आमच्या घरावर कोणतीही संकट येऊन देऊ नकोस. तारिणीबरोबर केदार पण उठलेलाच असतो आणि या घरातली सुख शांती अशीच कायम राहू दे आणि घंटी वाजवायला लागते. त्या आवाजाने निशी जागी होते आणि निशी म्हणते, युवी घंटी घंटी. त्यानंतर युवी उठतो आणि युवी म्हणतो, शाळा सुटली, तुझी बॅग घे आणि बेलसरेंकडे जा आणि परत कधीच माघारी येऊ नकोस. निशी म्हणते, ही घंटी शाळेची नाही, ही घंटी पूजेची आहे. मग युवी म्हणतो, एवढं कळतंय ना निशी. युवी म्हणतो, ते उद्या पण होत नाही तोपर्यंत तारिणी नाही थांबणार, ते आवाज येतच राहणार. युवी म्हणतो, नशीब तुला हे समज, तुला हे ऐकावं लागते, पहाटे उठून करावं लागत नाही. करावं लागत असं ना तर मग तुला समजलं, झोप आता शांत. मग निशी म्हणते, अरे पण तिला एवढा आवाज करायची काय गरज आहे, पूजा शांततेत पण होऊ शकते ना. निशी म्हणते, तारिणीला कोणी किडनॅप का करत नाही. तर युवी म्हणतो, जर तारिणीला किडनॅप करण्यासाठी व्हॅन आली ना तर निशी तू पण पटकन जाऊन त्या व्हॅनमध्ये जाऊन बस आणि तू पण किडनॅप होऊन जा आणि निघून जा, परत येऊ नकोस इकडं. युवी म्हणतं, तू युवी जे करते ना ते खूप इरिटेट होतं मला, झोप गा आता गप. ते आवाज ऐकून कौशिकी तिथं येते आणि त्यानंतर ना तारिणी म्हणते, ताई एवढ्या पहाटे उठलात. तारिणी म्हणते, नाही, काल रात्री पण तुम्ही उशिरा झोपला होता ना म्हणून विचार. त्यावर कौशिकी म्हणते, आपल्या घरावर संकट येऊ नये म्हणून तू सकाळी लवकर उठून पूजा करू शकतेस, सगळं करू शकते, उपवास करू शकतेस, तर मी सकाळी लवकर उठूही शकत नाही. आणि ती केदारला म्हणते, तारिणीला फक्त आता फळे खायचे आणि दूधच प्यायचंय, तर तू तिच्यावर लक्ष ठेव, तिला अशक्तपणा यायला नको. कौशिकी म्हणते, ॲक्च्युली काका म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे. तारिणीला अजून नीट कोणीच ओळखू शकलं नाही. ती काहीही करू शकते, भयंकर हुशार आहे. बरोबर ना. तेवढ्यात कौशिकीचा फोन वाजतो आणि कौशिकी थोडीशी घाबरते आणि ती म्हणते, आय विल बी बॅक आणि तिथून निघून तिच्या रूममध्ये जाते. गुलाब बोललेला तारिणीला आठवतं, ती व्यक्ती कुठे लांब नाही, तुझ्या जवळच आहे. कौशिकी पण कॉलवरती आधी बोलत असते की युवराजचं प्रकरण आपल्याला डोई जड होणार आहे, ते पण तारिणीला आठवतं. केदार म्हणतो, बॉस काय झालं. तारिणी म्हणते, यावेळी कुणाचा फोन आला असणार आहे. केदार म्हणतो, तुला माहिती आहे ना ताई किती बिझी असते, तिच्यासाठी काय रात्र आणि काय सकाळ. तारिणी म्हणते, बरोबर आहे तुझं, कालपासून पण मी जेव्हा तिचा फोन कॉल ऐकलाय ना तेव्हापासून मला सगळंच विचित्र वाटतं. त्यानंतर ना तारिणी कौशिकीच्या रूममध्ये प्रसाद घेऊन जाते. तेव्हा कौशिकी फोनवर बोलत असते आणि ती म्हणते की ते सगळं मला कळतंय, पण सगळं नीट व्हायला हवं. पण तिला तारिणी आलेली दिसते आणि ती थोडीशी घाबरते. तारिणी म्हणते, तुम्ही प्रसाद न घेताच वर आला ताई, प्रसाद घ्या ना. मग त्यानंतर तारिणी म्हणते, एवढ्या सकाळ सकाळी कोणाचा फोन आला ताई. मग ती म्हणते की तारिणी म्हणते, नाही, यावेळी फोन आला ना म्हणून विचारलं ना. एवढ्या सकाळ सकाळी तुम्ही त्यांना सांगत जावा ना, एवढ्या सकाळ सकाळी फोन करत जाऊ नका. त्यानंतर ना कौशिकी म्हणते, आपण मीडिया हाऊस आहोत ना, तुला माहिती ना आपली टॅगलाईन काय आहे, आवाज जनतेचा, ओळख महाराष्ट्राची. जनता कधीही आवाज देऊ शकते ना, आपण जागं राहायला हवं. आणि मीडिया हाऊसचं काम कधीही थांबत नाही हे केदारला चांगलंच माहिती. तरी तारिणी म्हणते, यावेळी फोन आला तर पण काही अर्जंट काम आहे का. तसं काही असेल तर केदारला सांगा ना, तो तुमची मदत करेल. तर कौशिकी म्हणते, तसं काही असेल तर मी नक्कीच सांगेल, पण तसं. कौशिकी म्हणते, किती काळजी करतेस माझी. तू स्वतःची काळजी घे, तुझा उपवास सुरू आहेत ना. आणि तुम्ही आज जाताय ना तुमच्या घरी, काव्याला बघायला मुलगा येणार आहे ना, एम आय राईट. कौशिकी म्हणते, तू जाणं खूप गरजेचं आहे तारिणी काव्याकडे, काव्याला तुझी गरज आहे. आणि चेतना काकूसुद्धा खूप खुश आहेत कारण तो त्यांचा भाचा आहे. कौशिकी विचारते, अजून काय बोलायचे तारिणी. केदार म्हणतात ना. त्यानंतर ना कौशिकी अजून एकदा परत फोन करते आणि ती म्हणते की मी सांगितल्याप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे, डिले होता कामा नये.
तारिणी केदारला म्हणते, पाहिलंस ना तू त्यांनी उत्तर देणं कसं टाळलं ते. केदार म्हणतो, बॉस आर यू शुअर कौशिकीताई. तर तारिणी म्हणते, आपल्याला गुलाब कसं म्हणलेलं तुला आठवते ना, तू टेक्नोला नीट लक्ष ठेवायला सांग, इथून पुढं सगळ्या गोष्टी आपल्याला नीट पडताळून पाहायला पाहिजे. नंतर काव्याला मुलगा बघायला येणार असतो. मालती 2-3 साड्या घेऊन येते आणि ती म्हणते, बघ यातली तुला कुठली आवडते ते. काव्या म्हणते, पण मी तर तिकडं ड्रेसच घालणार आहे ना, थांब मी तुला 2-4 ड्रेस दाखवते आणि त्यातलं बघ. आणि मग ती दाखवते तिला 2-3 ड्रेस आणि मग ती म्हणते, गप गुणन साडी घाल असं मालती म्हणते. त्यानंतर तारिणी आणि केदार येतात. मग तारिणी म्हणते, जा मालती जा त्या, मी तिला तयार करते, मी तिला साडी वगैरे घालते. तर ती म्हणते की ठीक आहे, पण जरी कोण म्हणलं नाही चांगली दिसत नाही तर मग तारिणी तुला बघेल मी, तू तिचा नीट मेकअप वगैरे कर. आणि केदार सगळं घरातलं वगैरे ते सगळं आवरतो. मालती थोडीशी हळवी झालेली असते, तिला काव्याच्या वडिलांची आठवण येते त्यामुळे. त्यानंतर मुलाकडचे येतात. चैतन्यताई सगळ्यांची ओळख करून देते, हा माझा भाऊजाई आणि हा माझा भाचा आणि हा नवरा मुलगा वैभव. नंतर येतात ते सगळे. मग ते म्हणतात की चहा पोहे आणा. म्हणजे सुमी आजी म्हणते चहा पोहे घेऊन या. तर चेतना काकू म्हणतात नको, आता आपण डायरेक्ट काव्याला मुलगीच बघूया, तुम्ही काव्याला घेऊन या, नाहीतर आमच्या वैभवला त्याशिवाय चैन नाही पडणार. मग त्या जातात आणि मुलीला घेऊन येतात. मुलगी येते आणि डायरेक्ट बसतेच. इकडचे सगळे सगळे शॉक होतात. तारिणी वगैरे, ती तारिणी म्हणते की ते म्हणतात चहा पोहे छान केलेत बरं का. तर ती म्हणते, काव्या म्हणते मी नाही केलं बाई, मला नाही येत चहा. मग ते म्हणतात पोहे तर खूप छान झालेत. ते म्हणतात पोहे पण तारिणीनेच केलेत, मी काही केलं नाही, मला तर स्वयंपाकच येत नाही असं ती म्हणते. मग ते ऐकून बाकीचे सगळे म्हणजे इकडचे तिच्या घरातले जरा काव्याच्या घरातले थोडंसं तिला रागाने बघतात. केदार बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की ती बघा आता तोंडावरच म्हणजे सांगते, ती आत एक बाहेर एक असं नाही, तिच्या जे काही म्हणत आहेत, तिला जे काही येत नाही ते सगळं ती तोंडावर सांगते. पण म्हणते, हा अशा स्वभावांच्या मुली मला खूप आवडतात. युवराज गेम खेळत बसलेला असतो आणि त्याला एक फोन येतो. तो तर म्हणतो, हा तर त्या दिवशीचाच नंबर, गुलाबचा बॉस असणार. आणि मग तो दरवाजा बंद. तिकडून बाईचा आवाज येतो आणि ती म्हणते की आज सांगायच्या आधीच दरवाजा बंद. ती म्हणते, याला म्हणतात प्रगती. युवी म्हणतो, कोण बोलतंय. ती म्हणते, आधी बोलणं झालंय आपलं. पण युवी म्हणते, ह्या नंबरवरून आधी कॉल आला होता, पण आधी एक माणूस बोलत होता. आता तुम्ही लेडीज आहेत तर मी तुम्हाला काय म्हणायचं, सर म्हणायचं की मॅडम म्हणायचं. म्हणतात, काही बोलण्यापेक्षा फक्त माझं बोलणं ऐकायचंय. युवी म्हणतो, ठीक आहे मी ऐकतो, पण तुम्हाला कसं समजतं की, पण मला एक पहिल्यांदा सांगा की मी दरवाजा ओपन केला, दरवाजा बंद केला, हे कसं समजतं तुम्हाला. तुम्ही काही कॅमेरा लावलाय का माझ्या रूममध्ये. ही माझी पर्सनल प्लेस आहे, तुम्ही असं त्याच्यावर वॉच नाही ठेवू शकत, हे चुकीचं आहे. तर ती तिकडून बाई म्हणते, तोंड बंद, आता फक्त माझं ऐकायचं. येत्या काही दिवसात तुला एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. काय, कुठे, कसं, सगळं काही वेळ आल्यानंतर सांगेन. युवी म्हणतो की सॉरी टू इंटरप्ट, पण आता वेळ माझी वाईट चाललेली आहे. युवी म्हणतो, या घरावर प्रत्येकाचंच माझ्यावरती आता लक्ष आहे. मी अजून काही वेगळं केलं ना तर मी अजूनच खूप प्रॉब्लेम होईल. ती फोनवाली बाई म्हणते, तुझ्या वाट्यात येणाऱ्याला बाजूला कसं करायचं ना, ही माझी जबाबदारी. आणि ती युवीला म्हणते की मी दिलेलं काम पूर्ण करायचं ही तुझी जबाबदारी. ती म्हणते, आता धंद्यातून तुला माघार घेता येणार नाही एवढं मात्र नको. आणि फोन कट होतो आणि युवी स्वतःशीच म्हणतो, हा गुलाबचा बॉस आहे का मिमिक्री आर्टिस्ट आहे, आणि मी काही केलं तरी ह्याला समजतंय कसं. तुम्हाला काय वाटतंय, युवराज त्याचं काम करेल का. ह्या सगळ्याच्या मागे कौशिकीच असेल का. काव्याचं वैभवसोबत लग्न जमेल का. तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा.